सकाळी सकाळी आंब्याच्या झाडाचे ठाळेच तोडून आणले आणि हे पाहताय ह्या वर्षातला पहिला आंबा मी बघितला. पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज होती संकष्टी आणि इथं मी आता बनवत होते शाबू. तर शाबू बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट लागणार होता आणि या निमित्तानं का असे ना एक्स्ट्राचा कूटही माझ्याकडून बनवला गेला, जो मला इतर वेळी वापरता येईल. त्यानंतर रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि लगेचच शाबू बनवायला घेतले. मोकळे सुटसुटीत असे शाबू बनवून झाले आणि आज संकष्टी असल्यामुळे दुर्वा काढायला मला खाली जायचं होतं, म्हणून मी गार्डनला आली होती. दुर्वा काढल्याने उपवास आहे म्हणून केळी घेऊन जायचं म्हणून आम्ही इथं शॉपला आलो. तर तिथे या वर्षातला पहिला आंबा देखील विकायला आला होता. तुमच्याकडे पण आंबे विकायला आले आहेत का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर घरासाठी तोरण बनवायचं होतं म्हणून मी आंब्याचे ठाळे काढून घेतले. घरी आले, सुंदर अशी देवपूजा करून घेतली, नाश्ता देखील करून घेतला आणि जे आंब्याचे ठाळे आणले होते त्याचं तोरण बनवण्यासाठी घेतलं. यावेळी जास्त वेळ लागला नाही, कारण साधं सिंपलच असं तोरण बनवलेलं होतं, पण ते अधिक सुंदर कशामुळे दिसत होतं माहिती आहे का, त्यावर मी ही हळदी कुंकवाची बोटं लावली होती. तोरण चौकटीला बांधून दिलं आणि संध्याकाळी बिना फोडणीचं वरण आणि शेवयाची खीर असं देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही आमचा उपवास सोडला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.